केले स्मरण सकळ वैचित्याजी करून तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी आता हृदया फुले चोफाळून या भले वरे बैसो पावले श्री गुरूंचे ते नमस्कार आता तुझी संगती झाली आमचे निश्चिंते नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेला रंग जगदमान्य जगद्गुरु जगांच्या आयाने बापांचं जे काम करतात असे साधू संत जगतमान्य जगद्गुरु श्री संत तुकोबराय यांचा काल्याच्या प्रकरणात असणारा 4 चरणाचा अभंग आहे आणि मानवी जीवनाला उपदेशही देणारा आहे आणि मानवी जीवनाला जीव आणि शिवाचं ऐक्य काय याचंही असणार प्रगट्य करून दाखवणारा आहे। म्हणून या ठिकाणी आपण ज्यांच्या निमित्तानं सेवा आपली माझ्याकडे आलेली आहे वैकुंठवासी अरुणरावजी दत्तात्रय नेमाणे यांच्या असणाऱ्या ना पुण्यस्मरण ना आत अशी असणारी जीवनातली त्यांच्या जीवनातला एक वाटचाल म्हणून मी कालच्या सत्रामध्ये कालच्या कथेमध्ये बोलून गेलो होतो। पंडू राजाने यज्ञ करायचा सांगितला पांडवाला का माझ्या जीवनाला दिशा गती प्राप्त व्हावी माझ्या पूर्वजांनी जर माझ्यासाठी यज्ञ करून जर अन्नदान केलं आणि ज्ञानदान जर केलं तर हजारो लोक पात्र उठतात ऋषी मुनी साधू संत ब्राह्मण सगळ्यांना तृप्त जेवण त्या यज्ञाच्या निमित्ताने मिळावा आणि माझ्या जीवनाला गती प्राप्त व्हावी त्याच निमित्ताने असणारा हाही अखंड 7 दिवसाचा श्रीमद भागवत कथा यज्ञ आणि 8व्या दिवसाची काल्याची सेवा माझ्याकडे आली आहे। भगवान परमात्मा जशी करते तसं आपण तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने करण्याचे प्रयत्न करू। विठाला विठाला तुझी संगती झाली आमुचे निश्चिंते नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। साधकाने महाराज प्रश्न केला तुकोबरायला आम्हाला जर संगती घडली तर काय होईल निश्चिंती भट झाल्याशिवाय राहणार नाही। जिथं आपल्याला समाधान लागेल अशाची संगती करणं हे त्याच असणाऱ्या रंगातून तुकोबराय म्हणतात की तुझी संगती झाली आमुची निश्चिंती। तुझ्या संगतीमध्ये कुठंतरी आपण संगती घेतली की त्याच्यात निश्चिंत झालं पाहिजे का कशामुळे निश्चिंती होते तर त्या ठिकाणी आपल्याला केव्हाही पाहायला मिळालं नाही असं ज्ञान असं भोग पाहायला मिळतात। झाली आमुची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। सुखाचे सोहळे मिळतात इतर नाही मिळत का नाही। एकच असणार एक शिबिर नावाचं हे असणारं दुकान आहे आणि इथंच तो माल मिळतो। घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर सार आणि आसार एकामध्ये सार मिळतो एकामध्ये आसार मिळतो। सार मिळतो त्याचं नाव आहे परमार्थ आणि आसार राहतो त्याचं नाव आहे संसार। तुकोबराय म्हणतात आमची जर अशी अवस्था झाली ना मग आम्हाला जर कोणी म्हटलं ना संसार नावाच्या घरात आता पुन्हा प्रवेश करा तर तुकोबराय म्हणतात तुका म्हणे आता आम्ही नवजो धवडिता एकदा संगती प्राप्त झाली की आता तुम्ही आता मारलं तरी जाणार नाहीत बोललं तरी जाणार नाहीत आता आम्ही इथून हलणार नाहीत घरीही जाणार नाहीत
पण 12 वाजायची वाट पाहिल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला परमपूज्य आदरणीय हरिभक्तीपरायण माझ्यावर नितांत प्रेम करणारी सगळ्याच मंडळी असणारे सर्व ज्ञानवान तपोवन गायनाचार्य मंडळी आहेत. सर्वांनाच या कडीपासून तर त्या कडीपर्यंत कोटी कोटी धन्यवाद. विठाला विठाला नेहमी सांगत असतो, कमळाच्या फुलाच्या पाकळ्या ज्या वेळेला त्याला पाकळ्या असतात, एक पाकळी त्यातली किमतीची का सगळ्या सारख्या किमतीच्या? सगळ्या सारख्या किमतीच्या. तशी आमची टाळकरी मंडळी कमळाच्या फुलाच्या पाकळ्या. ब्रह्मदेवाने ज्या फुलामध्ये जन्म घेतला ना, त्या फुलाची गुमा देतो मी. कारण खेळ नव्हे एकल्याचा म्हणून मेळ जमविला. सकाळी सकाळीच आम्हाला आमचे बापू म्हणले होते, आता आपल्याला 9ला कीर्तन सुरू करायचं, पण कसं काय करावं म्हटलं. आतापर्यंत तेच आपल्या ताब्यात होते, आता हे जीवन त्यांच्या ताब्यात. पण सुंदर त्यांनी वेळेला येऊन 9:30ला बरोबर सुरू केलं. धन्यवाद. आपल्या गावामध्ये भगवान कृष्ण नांदो आणि ही भूमी साधूंच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली आहे. श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय गुरुतुल्य मधुकरजी बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि त्यांच्याच आशीर्वादानं एक साधूचा आशीर्वाद असला की त्या साधूच्या आशीर्वादाला जोड नसतो. सरोवरातून जर पाणी जर काढलं ना, सरोवर कधी आटत नसतं आणि सरोवर कधी फुटत नसतं. एक लक्ष द्या, सरोवर कधी आटत नसतं, सरोवर कधी फुटत नसतं. पण या देह नावाच्या विहिरीनं त्या सरोवराला जोडलं पाहिजे आणि त्या सरोवरातलं पाणी जर घेतलं ना, ते पाणी कधीच आटत नाही. त्या साधूच्या जीवनातली भक्तिरूपी पाणी त्या गावामध्ये रुजू झालेले आणि त्याच पदस्पर्शाने सर्व संत मांदी आले आहे. विठाला विठाला तसंच आमच्या असणारे 7 दिवस श्रोता सद्भक्त श्रोते आहेत. सर्व पुरुष मंडळी, महिला मंडळ, माता वर्ग सर्वच्या 7 दिवसामध्ये हजर राहून त्यांनी भगवान कृष्णाची संगती केली. सर्वांनाच कोटी कोटी धन्यवाद. त्याने असा सुंदर आवाज दूरपर्यंत पोहोचवला. असे आमचे पूज्य हरिभक्ती म्हटलं तरी काही वावगं ठरत नाही बरं. कारण त्यांना अनेक महाराज ते वाचतात, ते वाचतात म्हणून आम्हाला वाचता येतं. म्हणून असे वैष्णव मंडप्य कृष्ण सुंदर असा आवाज देतात, त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद. एकदा त्यांच्या नावाने टाळी वाजवा. विठाला विठाला विठाला. नेमाने परिवार यांच्या वतीने माझ्याकडे आलेली ही सेवा. मज पामराय काय थोरपण, पायेचे वाहन पायी बरे. ज्यांच्यामुळं तुम्हा सर्वांचं दर्शन झालं असे आमचे असणारे परमपूज्य, ज्याला परमार्थाचा जिव्हाळा आहे, संजूदादा भोसले आणि सर्व गावातील टाळकरी मंडळी, ज्ञानेश्वर भजनी मंडळ व बालभजनी मंडळ, त्या बालभजनी मंडळाचे असणारे शिल्पकार आमचे नवनाथ जिजा आणि सकाळच्या काकड्याचे सुद्धा शिल्पकार असणारे याच गावातलं सुंदर काकडा करणारी मंडळी आहेत. काय नाव आहे त्यांचे? कल्याणरावजी दादा पातकळ, हरिभक्तीपरायण कल्याणरावजी पातकळ व त्यांच्यासोबत येणारी आईसाहेब सुंदर काकडा करतात. महाराज 4 वाजल्यापासून काकडा चालू असतो आणि माझाही काकडा असतो 4 वाजल्यापासून. उठून बसतो किंवा पडल्या ऐकतो, झोप येत नाही. साधूची संगती जर नेहमी घडली तर झोपीला ये म्हणावं लागत नाही, ती आपोआप निघून जाते, ती थांबत नाही आपल्याजवळ. पहिले प्रहर सब जागे, दुसरे प्रहर भोगी, तिसरे प्रहर चोर जागे, चौथे प्रहर योगी. त्याला योगी होता येतं, त्याला संत होता येतं, त्याला साधू होता येतं, त्याला साधक होता येतं. तो 4च्या पुढे जागा असतो. 4च्या पुढे ब्रह्ममुहूर्त लागतं महाराज. त्या ब्रह्ममुहूर्तामध्ये आपल्याला काहीतरी उलाढाल करता आली पाहिजे. जी उलाढाल करा वाटते ते आपल्याला फल देऊन जाणारी ही वेळ आहे.
संध्याकाळची वेळ आणि सकाळची वेळ ही परमात्माची वेळ आहे. 24 तासापैकी आपले फक्त 16च घंटे, त्यात 8 घंटे परमात्माचे. आम्ही ते हिरावून घेतो. भगवंताचे 8 घंटे आहेत. 4च्या पुढे 5, 6, 7 आणि 8. 8 पर्यंत सकाळचे 4 तास आणि संध्याकाळी 4 घंटे असे भगवान परमात्म्याचं हे वास्तव्याचे तास आहे. आपले फक्त 16 घंटे. आपण कामाला लागतो. सकाळी किती वाजता कामाला जातो? महिला किती वाजता जातात? 10 वाजता सगळे. त्याच्या अगोदरचे 2 घंटे फक्त आपले. 8 वाजेपर्यंत तास आपले देवाचे. म्हणून शास्त्र असं वर्णन करतं, जो 4 वाजता जागा आहे, 8 घंटे देवाला देतो ना, तो साधू आहे. 2 घंटे देवाला देतो, तो साधक आहे. 1 घंटा देवाला देतो, तो माणूस आहे. आणि काहीच देत नाही, तो पशु आहे. विठाला विठाला. 2 तास तरी देवाला देता आले पाहिजे. एक सूर्यास्ताच्या अगोदर, सूर्य उदयाला 1 तास. 1 तास संपला. संध्याकाळी 7ला जर सूर्य मावळत असेल, अस्ताला जात असेल, तर 6 ते 7 ही भगवंताची वेळ आहे. किमान 2 तास तरी देता आले पाहिजे. पण आमचा मातावर्ग तास देतो बरं. संध्याकाळी देवभक्तीमध्ये त्यांची वेळ जाते आणि सकाळी सकाळी सेवेमध्ये वेळ जाते. सकाळी सुटलेले असतात सडा समर्जन करण्याकरता. 2 तास त्याला दिवसाकाठी देता येतात. त्याला माणूस होऊन जन्माला जगता येतं फक्त. माणूस, साधू नाही, साधक नाही. आम्ही जर मोठी चांदणी उगूस तर झोपत असून मग आम्हाला म्हणत असं आम्ही महाराज येत, तुम्हाला काही वाटत नाही का मला महाराज कशी सोय लागते म्हणून? हे चुकीचं आहे महाराज. विठाला विठाला. साधू कोणाला म्हणावं? ज्यांनी 6 धुवून काढले त्याला साधू म्हणा. संगती करायची ना आपल्याला. अगोदर आपण आपली संगती बदला. आपण आपल्याला अगदी धुवून काढा. जगाला धुत असताना आम्ही कोण आहेत? आम्ही महाराज नाही, महात्मा नाही, आम्ही एक धोबी आहे. धोबी. धोब्यानं जसं काम करावं, धुणं धुत राहावं आणि ते स्वच्छ निघावं, तसं अंतकरण नावाचा जो कपडा आहे ना, हा कपडा आपल्याला धुता आला पाहिजे. त्याला साधू म्हणा, धोबी म्हणा. साधू, साधू वेगळं, साधू वेगळं. 6ला धुवून काढतो त्याला साधू म्हणा. आणि साधू फक्त स्वतःला साधू, त्याला साधू म्हणा. संत जगाला शांत करतात, त्याला संत म्हणा. वैष्णव त्याला म्हणा. 20+9 ज्याच्याकडे उपवास असेल तो वैष्णवी. 12 महिन्याच्या 24 एकादशा आणि 5 उपवास असेल. दत्त जयंती, वामन जयंती, शिवरात्र, अष्टमी आणि नवमी. आता काही माणसं महाराज परमार्थ नावाच्या सागरात प्रवेश केलेला आहे, अर्ध आयुष्य गेलेलं आहे, तरी आपापल्या असणाऱ्या त्या शास्त्राचं माध्यम जगाच्या पुढे मांडत नाही. दत्त जयंतीच्या दिवशी भंडारा करतात, उपवास येतात. वामन जयंती उपवास आहे, अष्टमी उपवास आहे, रामनवमी उपवास आहे. पहिले लोक उपवास धरत नव्हते म्हणून उपवासाची थोडी प्रथा पाडली. दुपारपर्यंत उपवास धरायचा सांगितला, त्याला आपण सोमवार म्हणू. त्यानंतर दुसऱ्या वर्गाला सांगितलं तू दिवसभर उपवास कर, चतुर्थी सांगितली. त्यानंतर सांगितलं तू एकादशी कर, एकादशी सांगितली. त्यानंतर कोणतंच करत नव्हता म्हटला गोकुळाष्टमी 12 वाजेपर्यंत उपवास कर. 12 वाजता सोडायचे लोक, धपटे गुळगुळे करायचे. अरे रात्र लागते महाराज. त्यावेळेला राक्षसाची 11च्या पुढे वैष्णवानं जेवण घेऊ नये, लक्षात ठेवा. पूर्ण आपल्याला आपलं अंतकरण धुवून घ्यायचं असेल ना, अरे कुठंच आळंदीन पंढरपूर अध्ययन करायची काही गरज नाही. मी कुठंच गेलो नाही महाराज. फक्त माझ्या जीवनाला मी बांधून टाकलं. बांधायला आलं बाई आपल्याला. 11च्या पुढे जेवण जर केलं तर राक्षसी रात्र लागते, तो राक्षसी. आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा 11च्या पुढे जेवण चालत नाही. पण आम्हाला मी कोणाची निंदा करतो असं व्रत धरू नका. नारदाची गादी मला दोष लागेल. तुम्ही जर महाराजाला विचारलं ना, आमच्याकडलं सांगतो, आम्ही जर महाराजाला विचारलं महाराज तुमचे कीर्तने अगोदर जेवता का नंतर, ते म्हणतात नंतर जेवू. त्यावेळेला 11:30 वाजलेले असतात.
आता महाराज जर 11:30 वाजता जेवले तर तुम्ही 1ला जेवता का नाही? धाबे कितीला चालू असतात? रात्रभर चालू असतात. वैऱ्याची रात्र आहे महाराज, एक राक्षसाची रात्र आहे. आम्ही जर त्याच्यात प्रवेश करू ना, मग मला वाटतं ह्या कलियुगामध्ये संत का होत नाही. 2 वर्ग आहेत आपल्या पुढे मांडतो मी संगतीचे, अभंगहितोचे. आमच्यावर का परिणाम होत नाही? गावागावामध्ये 2.5 3 लाखाची उलाढाल होते, का परिणाम का होत नाही? याचं एकमेव कारण असं आहे, विठाला विठाला विठाला. रायरंदालाही पोलिसाचे कपडे आणि अधिकारी पोलीस बद्दल साध्या ड्रेस. रायरंदाला पोलिसाचे कपडे, PSIचे कपडे, पण जो PSI आहे ना तो साध्या ड्रेसवर आहे. कोण अधिकारी? साध्या ड्रेसवाला का पोलीस खाकी पोशाखवाला? दोघही उभे आहेत. एक चापडवाच्या चौकात उभा आहे आणि एक गदेवाडीच्या चौकात उभा आहे. 2 नंबरची गाडी चालली आणि ती 2 नंबरची गाडी पहिल्यांदा त्या रायरन नावाच्या पोलिसांनी पकडले. त्यावेळेला ते घाबरले, गाडी धरली. ते म्हटले साहेब सोडा आम्हाला, आम्ही पैसे देतो. त्यावेळेला पैसे घेऊन गाडी सोडली का थेट नेली स्टेशनला, सोडून दिली. कोण होते? त्यांनी सांगितलं अरे घाबरू नका, फक्त मला पैसे द्या, मी रायरन देईन. परिणाम झाला त्यांच्या. गंमत बघा आता, तीच गाडी गदेवाडीच्या चौकात येते आणि साध्या ड्रेसवरला माहिती झालं, त्यांनी गाडी पकडली. आता ड्रेस नाही पण अधिकारी. आता त्यांनी थेट ही गाडी पकडून कुठे नेली? पातकी करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील. उत्तर देता आलं नाही, थेट पोलीस स्टेशनला गाडी गेली. 2 नंबर मध्ये दोघांना जन्म ठेप झाली. कोणामुळे? अधिकारी लागतो. नुसत्या ड्रेस रे, बाजारात मिळणारा कपडा याच्या नका नादी लागला. संन्यासाचा भगवा कपडा बाजारात मिळेल, हे कपडे बाजारातून कालच आणले. बाजारात कपडा मिळेल. कृतीचा परमार्थ नसावा, वृत्तीचा परमार्थ असावा. वृत्ती चांगली असली का त्याला परमार्थ रुजू होतो, आणि कृतीचा परमार्थ म्हटलं की रायरंद. दोघांचा फरक आहे. मग आज रायरंदाची गर्दी जास्त आहे का? मी नाही सांगत महाराज. आणि इकडे चांगलं वातावरण आहे, आमच्या तिकडे असं आमचा विद्यार्थी, आमचा धर्म आणि आमचा हिंदू धर्माची परंपरा घडवण्याकरता 4 लोक कारणीभूत होते. आमचा मुलगा जर बनवायचा असेल, आमची संस्कृती जर टिकवायची असेल तर 4 लोक त्याला कारणीभूत होते. आई वडील, दुसरा शाळेतला गुरुजी, तिसरा महात्मा आणि चौथा मित्र. 4 लोकांच्या खांद्यावर आमचं असणारं जीवन आहे. आई वडिलांच्या खांद्यावर जीवन आहे त्या जन्माला आलेल्या लहान लहान लेकरांचं. ज्या घरातला बाप नावाचा जो भविष्याने जगणारा जो बाप आहे ना, तो जर त्याचं जर जीवन जर वाया जात असेल ना, तर त्याचं जीवन पाहून त्या घरातल्या असणाऱ्या लहान लहान छोट्या छोट्या मुलाला परिणाम मिळत असतो. आई आणि वडील जबाबदार आहेत, दुसरे शाळेतले गुरुही जबाबदार आहेत. भगवान कृष्ण बलराम दादा सांदीपानीच्या आश्रमात शिकवण्याकरता गेलेच महाराज. इथं येऊन त्यांना जावं लागलं माहितीये, गुरुकुलामध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही. संस्कार लहान असताना जडतात, आपल्यालाही जडण्याची गरज आहे. शाळेत जाणं म्हणजे गुरुकुले. तिथं जर शाळेतला गुरुजी जर त्या लेकराच्या देखत जर तंबाखूला चुना लावत असेल तर पोरं काय करणार? मोठा माणूस जे जे वडील करीती तया नाम धर्म ठेवी. वडील जे करत असतात त्याला धर्म पाळत असतात. मी खालापूर क्षेत्रामध्ये पोरं शिकण्याकरता होतो. दुपारच्या वेळेला पोरं पत्ते खेळत होते, छोटे छोटे माझे भगवद्गीतेचे मंडळी. भगवद्गीता अशी तयार झाली महाराज. या दासाला सेवा घडली. भगवंताला 3 गोष्टी आवडतात, गाय, गोपी आणि गीता. हे 3 गोष्टी देवाला आवडतात. आणि त्या 3 गोष्टी अशा आहेत, गोपी न मानिव स्त्री, गाय न मानिव ढोर, गीता न मानिव ग्रंथ, तीनो ही नंद किशोर. भगवान परमात्माचं स्वरूप आहे, वाङ्मयी मूर्ती आहे त्या 3, आणि त्या या दासांच्या जीवनात घडून गेल्या. भगवद्गीता शिकण्याची माझ्यावर पाळी आली. तिथं माझ्या सद्गुरूंनी माझा नेम केला. थोडस 2 मिनिटात सांगतो आणि वेळेच्या आत सेवा पोहोचतो. पण आपल्यालाही त्याचं परमार्थ कशाला म्हणतात कळला पाहिजे. परमार्थ का मला रुजू होत नाही माझा प्रश्न. संगती आपली पुढची चुकते हा प्रश्न आहे.
त्यावेळेला आम्ही भगवद्गीता, आता तुम्ही जर आतापर्यंत आमची ती चालू होती प्रथा, पण आता मला घरून माझ्या संस्थेतून करावं लागेल. आतापर्यंत 47 ते 48 शाखा झाल्या. जाणं येणं आमचंच, जाणे येण्याची खर्ची आमची. संध्याकाळी 1000 लोक, सकाळी 1000 लोक देऊन सकाळी आम्ही रवाना होतो. परत 8 दिवसांनी एकदा येतो. 21 मुलाची यादी असली, 21 मुलाची यादी जर आम्हाला मिळाली तर ते 21 पोरं फक्त गावातल्या एखाद्या तरी माणसाने जबाबदारी त्यांनी 8 दिवस त्यांनी सांभाळायचे. आणि आमचा विद्यार्थी त्यावेळेला 10 श्लोक देईल, संध्याकाळचे 10 देईल, 20 श्लोक 8 दिवस त्या मुलांनी त्याचे रिपीट करायचे. आणि भगवद्गीता मोफत गोतवून जाते. आणि तुम्हाला 8 आणि 10,000 रुपये देऊन व्यासपीठ चालवणारा खूप दुर्गातून तुमच्या गावातलाच एक विद्यार्थी तयार होतो. त्या गावात आता 57 पोराची भगवद्गीता आता चालू आहे. त्या काळात, माझ्या काळात ते 15 होते. आणि त्या 15 पैकी जे हुशार आहेत त्यांना मी भगवद्गीता सुरू करून दिली. आज महिन्याला चक्कर मारतो. स्वतः चॉकलेटचा पुडा घेऊन स्वतःच्या पैशाने, पेट्रोलने स्वतःच्या जाऊन संध्याकाळी त्यांची परीक्षा घेऊन सकाळी उठून येतो. रुपयाला शिवत नाही बरं. नाटक नाही, फोन लावून देतो. तुम्हाला कोणा जर संशय आला तर कीर्तन संपल्यावर या माझ्याकडे. 57 पोरांची विद्यार्थ्याच्या आत भगवद्गीता चालू आहे. सांगा ना, पहिले 15 पोरं आहेत ते निर्वेष्ट झाले. आणि त्याच पोरांना झालेली संतती महाराज ती सुंदर अशी जन्माला आली. आणि ते पोरं आता भगवद्गीतेला आहेत. सांगा बरं, बाप बदलला का मुलगा बदलला का नाही? मुलगा बदलतो. आणि त्याच गावात ते मुलं पत्ते खेळत होते. माझं नवीन 2-3 महिने झाले होते. भगवद्गीतेचे पैसे घेतलेत, आम्ही कुटुंबास येत होतो. म्हणून त्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही पैसे घेतले तर कुटुंब कसं भागायचं? म्हटलं काही काम सांगा. त्यांनी सांगितलं आमच्याकडे 50 गायी आहेत. चालेल? म्हटलं हो चालेल. म्हणून आणखी एक दुसरा गडी बोली केली. 10 गायी सोडल्या जात्याल आणि 4 गायी बांधल्या जात्याल. शेंग, सडा, काय म्हणते वैरण हे काही केलं जाणार नाही. मी मला विद्यार्थी तयार करायचे. 50 गायीची सेवा या दासाला घडली. आणि गीता त्याच वेळेला घडले आणि गोपाळ त्याच वेळेला घडले. भगवद्गीतेचं अध्ययन चालू असताना 3 महिन्यानंतर गावात मी फेरी पटका मारला. पोरं जागेवर पकडले. संध्याकाळी त्यांना शिक्षा केली. मी कोणाला तरी चापट मारली, कोणाला तरी उडबश्या आणि कैला गोळी धरून भाकेल. सांगा म्हटलं कशामुळे पत्ते खेळला तुम्ही? पत्ते होते काढायचे पेटीचे, खेळत होते घरात. कशामुळे? त्यांनी मला उत्तर दिलं, महाराज मला मारू नका. एक पोरगा हुशार होता, त्यांनी सांगितलं मला मारू नका. आम्ही याच्यामुळे खेळलो. मंदिरामध्ये गणपती बसवलाय आणि त्या मंदिरामध्ये रात्रंदिवस डाव चालतात. आम्हाला वाटलं आम्ही घरात देवळीत गणपती बसवलाय, गणपतीच्या पुढे पत्ते खेळावं लागते काय, म्हणून आम्ही पत्त्याचा डाव मांडला. विठाला विठाला. मुलावर परिणाम झाला करायला. संगती किती महत्वाची आहे. तुकोबाराय म्हणतात अशी संगती करा ज्या संगतीमध्ये तुम्हाला निश्चिंत पावेल, अशाची संगती करा. भंगाच्या तुझे संगती झाले आमोचे निश्चिंती, परिणाम निश्चिंत होतो माणूस. संगती बदला,
ज्या संगतीमध्ये आपलं मौल्य वाढेल ना त्याची संगती करा. दोऱ्याने सोन्याची संगती करावी का काळ्या पोतीची? बाजारात विकत येणार आहे. काळ्या पोतीची संगती केली तर भिकाऱ्याच्या सोबत राहावं लागेल आणि त्या दोऱ्याने जर सोन्याची संगती केली तर काचाच्या आत सुरक्षित राहणार. दोन दोरे. आणखी एक दोरा असा आहे, त्या दोऱ्याने जर आपलं मौल्य जर वाढायचं असेल ना त्याने फुलाची संगती करावी. देवाच्या गळ्यात जाता येईल. चापडगावची मुंगी म्हणली, चापडगावची मुंगी ती म्हटली मला हिमालयाची यात्रा करायची. करतील का नाही? माझ्याकडं 7 दिवस हा स्रोत आहे म्हणून तुम्ही माझ्याकडे खिचतला जाता. मुंगीला जर हिमालयाची यात्रा करायची असेल तर होईल का नाही? कशी होईल? जाता येईल का तिला? तर गाडीत बसता येईल. तिकीट कोण काढीन तिचं? नाही. फक्त तिला संगती बदलावं लागेल. साधू ज्या वेळेला तुमच्या मंदिरात आले ना तिला मंदिरात थांबावं. साधूने आसन टाकलं झोपले की त्यांच्या फेट्या जाऊन बसले. सकाळी सकाळी साधू उठले, फेटा डोक्यात टाकला, प्रवास सुरू झाला. रोजच्या साधूच्या फेट्यात जाऊन बसायचे. साधूने फेटा झटकला की त्या आडीत जाऊन बसायचे. किती चाणक्य आहे तिचं. आणि पाहता पाहता 2 महिन्यामध्ये साधू हिमालयात गेले आणि मस्तक टेकलं. मुंगीने टपकन दिशी उडी हल्ली पुढे. विठाला विठाला दर्शन झालं की नाही? झालं महाराज, दर्शन होतं. फक्त काय करावं लागतं? संत संगत. संताची संगती धन्य. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठ. वैकुंठावरून आले धन्यता प्राप्त करून घेतात. त्यालाच धन्यता देतात. तुकोबाराजे संसारात राहून सुद्धा या ठिकाणी येतात. येथे उपकारासाठी आले घरजा. उपकारासाठीच या आणि जगावर उपकार करूनच जा. नक्कीच आपली संगती चांगली असेल. म्हणून तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. एकदा संगती झाली की मग संगती सोडावी का तशीच राहून देवी? सोडावी का धरावी? एकदा संगती चांगली प्राप्त. एकदा माळ घातली की मग एक सण येतो वर्षकाठी. त्या सणाच्या दिवशी फेकून द्यावी. कोणचा सण आहे? धुरवडा. सगळ्यांचा धुरवाडा करून टाकतो तो संसारा सगळं. आता जर इथं सगळेच माळकरी असल्यामुळे माझ्या कथेत माळकरी नाही झाले, पण प्रत्येक कथेत 10-15 होतात. मग त्यांना एक सणाची माहिती देत असतो. फक्त तेवढ्या सणाच्या दिवशी सांभाळा. शिमग्याच्या दिनी रामकृष्ण म्हणे कोणी. धुरवाडा सांभाळा. तो सांभाळायचा सोपा एक दृष्टांत सांगतो. राजाच्या दारात एक बकरी होती. बकरी. राजाने सांगितलं जो कोणी बकरी चारून आणेल आणि माझ्या हातातला घासाचा शेंडा जर तिला खाल्ला तर त्याला बक्षीस मिळणार नाही. पण तिला जर शेंडा नाही खाल्ला ना मग मात्र बक्षीस मिळेल. एक गाव जागीर देऊन टाकतो. दिवसभर त्यांनी बराच प्रयत्न केला पण ती काही बकरी काही थांबना. घासा चार, उसा चार, मका चार, कुठं चार.
अशी व्हायची कुठं थोडाही त्याला काहीच राहत नव्हता जागा, पण ती अशी चलत चलत जायची. राजाने घास पुढं केला की शेंडा तोडायची, एकच तोडायची, खायची तर खायची नाही टाकून द्यायची. मग तोडे शेवटत नसे, हिला काय म्हणायचं? बकरी. एक असा माणूस आला, एक शेतकरी होता माझ्यासारखा साधा माणूस. तो म्हटला, राजासाहेब माझ्या ताब्यात देता का आजचे दिवस? ते म्हटले, न्या ना. सगळं कटळे त्याने नेले, शेतात नेले, घासात लावले की तोंडावर फटका मारायचा. माकाची पेंडी पुढे केली, तिला तोंड लावलं की फटका आणायचा. दिवसभर अशी हानली महाराज, सूर्य मावळीपर्यंत तिला बेजार गेलं. थोडं सगळं दिवस सुजलं, तोंड सुजलं तिचं. आणि बकरी तर अशी झाली, पाठपोट एक झालं तिचं. राजवाड्यात आले, सगळे हसायला लागले. म्हटलं, काय माणूस ह्यात? रोज एवढी बकरी फुगलेली असून जरी शेंडा तोडते ना, आता तर खपटी, चला मज्जा पाहायला. सगळे आले तिथं. ज्या वेळेला सगळे आले पाहतात ना, राजाने महाराज तिथून पळतच आलाय. असा हिरा गार असणाऱ्या घासाचा पिंडी आणली आणि त्या बकरीच्या पुढे केली. घासाची पिंडी पुढे केल्याबरोबर तिच्या काय ध्यानात आलं? महाराजाला ध्यानात दिलं, ते तोडून मार केलं. तसं धरोणीच्या दिवशी दिवसभर मार देत राहायचा. भजे पाहिले की मार द्यायचा, जिलेबी पाहिले की मार द्यायचा, थम्सअप पाहिले की मार द्यायचा, दारू पाहिले की मार द्यायचा, दुकानात दिसल्या रस्त्यावर मार द्यायचा. दिवसभर मारायचं. सांगा बरं, बदल होईल की नाही? नक्कीच बरं. संगती, तुझी संगती. बरं, त्यांची संगती केल्यावर एकदा संगती केली धुराडेवालीने, पुन्हा त्याला करावंच लागत नाही का? करा तुम्ही जरूर, माझं काही मत नाही. खुशाल त्या दिवशी अशी संगती करा, पण दुसऱ्या धुराड्याला परत त्याच्यात जाऊ नका. असं आहे का? आज जेवलं म्हणजे उद्या जेवायचंय की नाही? अरे संसार असाच आहे. म्हणून या नाशिवंतापेक्षा शाश्वताची जो कोणी प्राप्ती करून येईल ना, त्याच्या जीवनातली खरी संगती. जनाबाईला संगती दिंडीची दरवर्षी होती का? एकदाच घेतली बाबा, एकदाच दिंडी चालली. त्यावेळेला जनाला 6 वर्षाची होती. बघा कशी गंमत आहे संगतीची. जनाबाई 6 वर्षाच्या होत्या. बाबा मला दिंडीत जायचंय. अरे एकटी का जातेस? नाही बाबा, मग तुम्ही चला, तुमची वारी आहे ना, चला दिंडीत. जनेचा आग्रह होता आणि आई वडिलांनी जनेला सोबत नेलं. कधी देव पाहिला नव्हता, कधी दिंडी पाहिली नव्हती. जनाबाईने पंढरपुरामध्ये गेल्यानंतर रावळा देवीने फक्त पांडुरंगा डोळे भरून पाहिलं. डोळे भरून या पायीन तुझे मुख, हे जे मज सुख दे देवा. डोळे भरून पाहिलं. जणी जशी एखादा भुजाकडे उभा केलाय, बाप हाताला धरून ओढतो तरी जणी हलत नव्हती. हलना नाही बाबा, मला घरी यायचं नाही, मला घरी नेऊ नका, मला घरी यायचं नाही, मला घरी नेऊ नका. 3 दिवस जणी रावणातून हल्ली नाही. नाविलाज झाला आई वडिलांचा. आणि आई वडील देवाला सांगतात, नारायणा, अरे जणी यायला तयार नाही बाबा, तिचा सांभाळ कर, राहते तवा राहू दे, माझी जणी मला परत कर. माझं रत्न ही कन्या रत्न जपा. कन्या रत्नामध्ये 42 कोळ्याचा उद्धार आहे. 42. या रत्नामध्ये 21 कोळ्याचा उद्धार आहे, पण त्या रत्नात 42 कोळ्याचा उद्धार. जनेच्या वडिलांनी सांगितलं, देवा मागे पुढे सांभाळणारा तुझ्याच गड्या, माझी जना कंटाळी ना, माझ्या घरी पोहोच कर. देव बोलायचे महाराज आतून. पूर्व साधू संतांच्या वाऱ्या देवाला बोलायला लावायच्या आणि निघून गेले. 3 दिवसानंतर जनाबाईला उदासी सुटली. आई वडील दिसत नाही. संगती माणसाला, संसाराची संगती लागते. तुम्हाला सुद्धा वाटत असेल, आता काल्याचं कीर्तन झाले का आपल्याला कुठे जायचं? ज्याची संगती जास्त तिथे जायचं. जना रडू लागले. नामदेवराया मंदिरात आले आणि नामदेवरायाला पाहिल्यानंतर पांडुरंगाने नामदेवरायाचा जनेचा हात नामदेवरायाच्या हातात दिला. अरे एवढी घरी घेऊन जा. काय करू देवाईला? काही नको करू, घरी नेचा सांभाळ कर, तुझ्या कामाला ये. ज्यावेळेला नामदेवराय घरी गेलं आणि नामदेवरायाच्या घरात 14 लोक होते. राजाई गोन आई दोघी सासू सुना, दामना माझा ना बापले का. येसाई साखराई चौघी सुना पायी, नामयाच्या लिंबाई आऊबाई बहिणी, वेडी पिशी स्त्री जणी, नारा विटा गोंदा मादा हे 14 पुत्र. 14 लोक होते. नामदेवरायाच्या पत्न्या, नामदेवरायाच्या आईने सांगितलं, आणली का पिढा? घरात खायला दाणे नाही.
भाकरी खायला नाही आपल्याला गिफ्टला घेऊन चाललीस जणीने सांगितलं नाही मी दास्यत होतो मी सेवा करेन भांडे घाशील मला एक टाइम जेवण द्या जणीला ठेवल्या दिलं मला जास्त वेळ नाही घ्यायचा तुमचा ज्या वेळेला जनाबाईला आशा होती की मी आता जर पंढरपुरात थांबले तर मला रोज सकाळी आणि संध्याकाळी दर्शन मिळेल या आशेने जणीने प्रवेश केला नामदेवरायाचा हात भगवंताने काही दिवसांनी जणीच्या हातात दिला आणि नामदेवरायाची जणी पत्नी ठरली जनाबाईच्या मागं असं काम लावलं मला तिचंच नाव सासू सासून 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 तिच्या पुढे मांडते भांडे सासून सासून मांडल्यावर जास्त वेळ जातात का नाही घासायला तसं सासून सासून काम पुढे ठेवलं का त्याचं नाव सासू अशी काम सांगायला लागली दिवसभर जरीला सवड होईना रात्री झोपायला 11 वाजायला लागले 3 वाजले की दळण म्या दळिले पीठ म्या भरिले सासू पुढे ठेविले तो रे बा विठ्ठला दळण दळायचं परत 2 पायल्या जेवढं मोठ्या कुटुंबाचं दळण परत भाकरी करायच्या 15 दिवस झाले पण जणीला मात्र दर्शन घडाना आता जना एक दिवशी रडू लागली घराचा दरवाजा लावला मला जातून कडी लावली आणि जणीने परमात्म्याला अडवायला सुरुवात केली जाच सासो चासो सेना जाच सासो चासो सेना जनाबाईंना रडायला सुरुवात केली आता माई बापही गेले माय बाप गेले दोणी आता उरलं नाही कोणी सरली माझी आता वाट प्रपंचाचा आला भीत माझी वाट सरली आई वडील निघून गेले आणि मला नामदेवरायाच्या ताब्यात दिला आता माझी सरली वाट या प्रपंचाचा आला भीत जनाई करीते हरि भजन सुंदर प्रमाणे जनाई करीती हरी भजनी जनाबाईने थेट परमात्म्याला अडवलं महाराज जणी म्हणे आले आता शरण तुला मी पंढरीनाथा मला सांगा आता जणीने कोणाची संगती केली होती भगवंताचे एकरूप होण्याकरता फक्त एकदाच संगती केली आणि तृप्त झाली तुझी संगती झाली आमुची निश्चिती पण जनाबाईने हे ज्या वेळेला पांडुरंग पाहिला नामदेवरायाचं कुटुंब पाहिलं घरी होतं का असं पांडुरंग घरी होता नाही म्हणून तुकोबाराय म्हणतात जे इथं मिळत नाही पाहायला ते तिथं पाहायला मिळतं अभंगाच्या दुसऱ्या Thank you.
देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे जे संसारात मिळत नाही, संसार नावाच्या बाजारात मिळत नाही, पण त्याच्यातूनच परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चिदानंदाची पदवी घेता येते, पण असं सांगितलं का संन्यासाच्या साधने, ब्रह्मचर्याच्या साधने, अरण्याच्या साधने नाही. असं जर असतं तर ज्ञानोबाराय म्हटलेच नसते. ज्ञानोबाराय म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीन. कोणाचा संसार सुखाचा करीन? तुकोबारायचा का नाही केला? जाळुनी संसार बैसलू अंगणी. संसार नावाचा जो पदार्थ आहे ना, त्या संसार नावाच्या पदार्थामध्ये माणूस सावध झाला पाहिजे. संसारामध्ये साधक माणसाला त्याला सावध झाला पाहिजे. ताक चांगलंय का लोणी? कशात ताकद आहे? लोण्यात का ताकद? लोण्यात ताकद आहे. ताकात फक्त गुंगी. ताक पिले की माणूस गुंगतो. ताक म्हणजे संसार आणि लोणी म्हणजे सार, म्हणजे परमार्थ. ज्याने ज्याने गुंगी येते का त्याला संसार म्हणा. आता बघा आपल्याला काय घ्यायचे. ज्याने गुंगी येते त्याला घेऊ नका. घरी ताकाचे सरोवर, इथे नवनीताचे पूर. बाजरीची रातची भाकरी, सकाळी तांब्याभर ताक, मीठ टाकायचं, थोडीशी साखर टाकायची, ठेसा तोंडी लावायला घ्यायचं. तोंडाला पाणी सुटलं का? ठेसा तोंडी लावायला घ्यायचं. अशा 2 कच्चून भाकरी खायच्या कधी त्याला म्हणायचं आता ड्रायव्हर तू गाडी चाल, मी मागं गाडीत बसतो. नक्कीच गुंगी आल्याशिवाय राहणार नाही महाराज. ताकाने गुंगी. तसं ताक पित राहायचं नाही. ताकाचा त्याग करायचा आणि साराला ग्रहण करायचं. नुसते काही काही लोक असतात थेट ताक प्यायला सुरुवात करतात. दूध तुलाच घे, लोणी तुलाच घे, तुप तुलाच घे, फक्त मला ताक दे. याला संसार म्हणावं. संसारात नाही राहायचं, त्याला बदल करायचा. घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पुर. एकदा का नवनीत खायला मिळालं, उपमन्यूला आईला सांगितलं आई मला दूध खायचंय. अरे बाळा आपल्याकडे दूध नाही, आपली गरीबी आहे, आई मला दूध पाहिजे. त्यावेळेला उपमन्यूच्या आईने पीठ कालवलं पाण्यात आणि घे म्हणे दूध प्यायला दिलं. रोज दूध पिऊ लागला तो. एके दिवशी पांडवाच्या घरी गेला ना अर्जुनाच्या सोबत कुंती मातेने त्याला दूध दिलं. ते दूध घेतलं आणि त्याने तोंडात दूध घेतल्याबरोबर ते म्हटलं आई हे काय? नाही नाही दूध आहे. नाही म्हणे दूध असं नसतं, दूध असं नसतं. असं दूध नसतं तर कसं असतं का? संत म्हणतात असं दूध असतं आणि आम्ही म्हणतो असं नसतं. आमचं त्यांचं एकच आहे.
कारण काय उपमन्यू कोणचं दूध पित होता? पिठाचं. आणि संत कोणचे पितात? दूध पितात. पण याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? मग संताचे पायी हा माझा विश्वास. आता मी सांगतो तुम्हाला, ताक नावाचं, संसार नावाचं दूध पिण्यापेक्षा परमार्थ नावाचं दूध प्या, ताक पिण्यापेक्षा. ते म्हणे असं दूध असतं का? म्हणे हो. उपमन्यू घरी गेला आणि आईला म्हटलं, आई मला दूध पाहिजे. आईने रोजच्या प्रमाणे दूध दिलं. हा म्हटलं, असलं दूध नाही, मला पांडवाच्या घरी प्यायला मिळालं दूध पाहिजे. म्हणजे बाळा, आपली गरिबी आहे, आपल्याला दूध मिळत नाही, मी तुला हातात देत होती. काय होतं? पिठाचं दूध करून देत होते. तसं आमचा परिवार आम्हाला पिठाचं दूध करून पाजतो. शेवटच्या टोकापर्यंत आम्हाला खरं दूध कळालं ना, ते आम्ही सुद्धा पैलवान होणार आहेत. आणि एकदा का पैलवान झाले का, काळ नावाच्या पैलवानासोबत कुस्ती करून त्याच्या माथ्यावर पाय देणार आहेत. विठाला विठाला. इथे नवनीताचे पूर खरं दूध प्यायला मिळालं ना. आता या दुधाला सोडू नका. 7 दिवस आम्ही दूध प्यालोय. आणि त्या दुधाचं चिंतन करत आपल्या सोबत घरी घेऊन जा. तुकोबाराय म्हणतात, आता चांगलं दूध प्यायची सवय लागली. त्याला आई लागली पुन्हा पिठाचं दूध द्यायला. आता पितोय? आता पित नाही. तसं तुकोबाराय म्हणतात, आम्हाला तू आता घरी जा म्हटलं ना, आम्ही जाणारच नाहीत अभंगाच्या शेवटच्या जन्माला.
मोठ्या प्रेमाने भजन करायचं. तुम्हाला माझी शपथ आहे. आता मला मारायचे का ठेवायचे तुमच्या हातात. हेच मुख जर जगाची निंदा करीत असेल तर याच मुखाने नामस्मरण करता आलं पाहिजे. साधू संताची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, तेने वाचा पंगू झाली, एका जनार्दनी कृपाला धनी मुका झालो वाचा गेली. बैरा झालो या जगी, बैरा झालो. काय कारण नाही ऐकले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण, नाही वेद शास्त्र पठण, गरीबी बैरा झालो त्या भूमी, बैरा झालो या जगी, बैरा झालो. आनंद लक्षात आता तर सगळ्यांनी भजन करा. तुम्हाला जर मला पुन्हा एखाद्या दिवस आणायचं असेल तर जिवंत ठेवा, नसं आणायचं तर जाऊ दे तिकडे निवडून. विठोबा रखुबा धन्यवाद. विठला विठला आता आम्ही नवजो दवडिता. आता नेमणे परिवारातून मी जाणारच नाही. गाड्या तुम्ही हाकून लावलं तरी जाणार नाही. मी नाही बोलत. मला तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. असो सुंदर असा आम्हाला उपक्रम राबवला. भगवान परमात्माची लीला होणार घ्या. 10 मिनिटात आपण गोकुळात जाऊन वृंदावनात जाऊन भगवान परमात्माचा काला नावाचा असणारा हा सुंदर असा असणारा काला अवघ्या 10 मिनिटात पाहूया. विठ्ठल विठ्ठल. भगवान मथुरेमध्ये जन्माला येतात आणि वसुदेव देवकीच्या पुढे येऊन उभे राहतात आणि वसुदेवाला सांगतात वसुदेवा मला या मथुरेमध्ये धोका आहे. मथुरा म्हणजे संसार. या संसारात जीव जन्माला आला की त्याला धोका आहे. मग त्या जीवाला कुठं न्यावं? संस्कार नावाच्या गोकुळात न्यावं. म्हणून वसुदेवाला कृष्ण म्हणतात मला कुठे घेऊन जा? नंदाच्या घराला माझं
समजली तिथे मला ठेवी तिला आणि तिथे म्हणजे तिला इथं घेऊन येते माया येत माया कुठं राहते संसारात आणि जीव कुठं राहायला पाहिजे मग परमार्थात संस्कार नावाचा कृष्ण म्हणजे परमार्थ माया म्हणजे संसार माया हे परमार्थ नावाच्या क्षेत्रात जन्माला येते पण तिला संसार नावाचं तिला वाक्य प्राप्त होतं असो या नाही भगवान कृष्ण गोकुळेमध्ये जातात पहाटे पहाटे 4 वाजले वसुदेवाला जाण्याकरता म्हणून गोकुळामध्ये आजही 4 वाजता उत्सव करतात आणि आपल्याकडे 12 वाजता उत्सव आहे त्याच असणाऱ्या यशोदामयाच्या त्या वाड्यामध्ये एक दासी सकाळी सकाळी येते त्यावेळेला यशोदाला सूद नव्हती कारण यशोदाच्या ठिकाणी माया जन्माला आली होती आणि ती माया वसुदेव घेऊन आले होते कृष्णाला घेऊन आले होते त्यांना ते बाळ पाहिलं आणि मोठ्याने आवाज आला यशोदे 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 बाळ जन्माला आले त्यावेळेला यशोदा ताट पण उठून बसले ना तिला खरंच समोर बाळ दिसला आणि पाहता पाहता गोकुळच्या गवळणी भगवान कृष्णाला पाहण्याकरता नंद बाबाच्या वाड्याकडे धावू लागल्या आणि प्रत्येक गवळण म्हणत होती नंद बाबाला मुलगा झाला गवळण सांगे गवळणीला अति सुंदर एकदा टाळ्या वाजवल्या सुंदर अशा प्रकारचं असणारे आऊत हाणणाऱ्याने रुमणार हात द्यावा का आऊत मोकळं सोडावं कशात भले त्याच्यात भलं कशात रुमणार हात देण्यात भले आऊत मोकळं सोडलं तर सरकी इतकलीच होती अवतारावर त्या रुमणार हात असला का पाणी व्हायला जात नाही तसं सारखा त्यांचा रुमणार राहते म्हणून माझं कीर्तन आहे विठाला विठाला गवळण ही तिच्या पुढं ती तिच्या पुढं कीर्तनाला आलेल्या गवळण अशी नव्हती चालत होती एवढा एवढी जाता येईल होती एवढा एवढी अरे एवढा एवढी नाही ती मी नेहमी सांगत असतो प्रल्हादस्तारधारी तरलम बयाच्या उंधव कांक्षधारी सुर ऋषी नारद इंद्र वादना मृदंग अर्जुन राग रागिने जय जयकार संत कुमार भागवक्ता व्यासपुत्र शुकाचार्य भक्ती ज्ञान वैराग्य इतक्याच कीर्तन आणि म्हणून त्या कीर्तनातून पाप जळतं जेथे तुझ्या कीर्तनाचा नाम घोष जळती पापे पळती दोष काय उणे आम्हा आनंदास सेव ब्रह्मरस तुका म्हणे म्हणून कीर्तन का येड्या गबळ्याचं काम थोडं आहे बाजार थोडा आहे कीर्तन म्हणजे नाही ब्रह्मरसाचं एक स्थान आहे
लोणी कशात आहे, तूप कशात आहे, दुधातच आहे. पण दुधाला प्रक्रिया केली का? तुमच्या पुढे दूध आणून ठेवते 2 लिटर, काळाकडे लोणी आता माझ्या देखत किती हात घातला लोणी निघल नाही, त्याला प्रक्रिया करावं लागेल. तसे कीर्तन आहे, त्या कीर्तनाचा आता प्रक्रिया चालू, याच्यातून लोणी तयार होते आणि ते लोणी म्हणजे ब्रह्मरस आहे, ते खायला चाखायला मिळतं. असो नंद बाबाच्या वाड्यामध्ये गवळणी अशा पळत होत्या, काही पडायच्या काही उठायच्या, दह्याचा दुधाचा चिखल झाला होता. चिखल घोडी घ्यायला लागत होता, चिखल कमी नव्हता. म्हणून अशा असणाऱ्या अवस्थेत भगवान कृष्ण तिथे जन्माला येतात, मोठे होतात, रांगू लागतात, खेळू लागतात, चलू लागतात आणि चालणारा कृष्ण आता थोड्या थोड्या खोड्या करू लागला. गोपाळ जवळ घेऊन खोड्या करू लागला महाराज. आणि यशोदा मैया भगवान कृष्णाला म्हणतात, कृष्णा अरे आता कुठपर्यंत तो खोड्या करणार? गणपती बाप्पाला नवस केला आणि सांगितलं माझ्या कृष्णाच्या खोड्या बंद झाल्या ना तुला 1000 मोदक होईल आणि यमुनेला सांगितलं तुला 11,000 दिवे सोडील. माझा कृष्ण थांबला पाहिजे. अहो साहजिकच आहे ना, सकाळी दिवस उगवल्यापासून संध्याकाळपर्यंत आता माणूस कदरत ना कंडक्टर सारखं, उतरा 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 या गा या गा या गा, उतरा 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 या गा या, दिवसभर तेच. तसे यशोदे यशोदे सांग ना तुझ्या कृष्णाला काही. अगं माझं किती जाऊन चोरीला डेरे फोडले, ती गेली की दुसरी आली, दुसरी गेली तिसरी आली. यशोदे डोक्याला हात लावत काय करावं या काट्याला म्हणे. घरी काय कमी केला म्हणून नवस केला. यशोदे बाळ तुझा काळा शॉर्टकट गेट केली, यातच मजा आहे. रंगला कीर्तन म्हणून 12च्या पुढे जाऊ दे ना बरं का, ध्यान ठेवा. त्यांनी तरी चांगलं काम केलं, याला करंट सोडा. पुढचं बोट लावलं की ते सावध करते, टाइम बघायला होता. ठला विठाला विठाला. यशोदा कदरून गेली आणि गणपती बाप्पा पावले. आता कोण नाही पावणार त्याला. ज्या वेळेला महिना झालं कृष्णाने घोडीच नाही केली. ताट भरलं ते मोदकाचा आणि गणपतीच्या समोर आल्या. काळ्याची पिठी घरी शिरली. म्हटले कृष्णा याला ध्यान ठेव, भोग काय येईल, मांजर खाऊ देऊ नको. कृष्ण म्हटलं एवढा मोठा भोग का असून काय टप्परी मांजराची यायची. घरी गेली, घरून येऊस तर ताट हातात घेतलं आणि गणपतीकडे सांगितलं का रे खायचंय का तुला? आपलं नको रे बाबा, मला नको, तुझं तू बघ. ताट सगळंच गिळून टाकलं आणि असे उभे राहिले. डोळ्यात पाणी आणलं. किती नाटक आहे कृष्ण. डोळ्यात पाणी आणलं. यशोदा आली ना त्यावेळेला डोळ्यात पाणी आलं. अरे रे कृष्णा ताट कुठं गेलं? आई मला तरी काय माहित ताट कुठं आहे, मला कुठं काय करता येते आई, मला बिलं झालं म्हटलं मी लढलो आणि या गणपतीने सगळं ताट खाल्लं. मला काही माहित नाही, मलाही खायला होता पण तुझे करतो. यशोदा म्हटली गणपतीकडे पाहिलं ते थोडा बोलत होतो. अरे म्हणे गणपती कृष्णा खरं सांग बरं, तुला नाटकी आ कर बरं. त्यावेळेला कृष्णाने आ केल्याबरोबर त्याच्यामध्ये आतळ सुतळ तलातळ रसातळ आकाश धरती पाताळ नंद बाबाचा वाडा गाई गोपाळ यशोदा माठ आणला डोक्यावर, भांडा डोक्यावर घेऊन यशोदा त्याच्यात दिसू लागली आणि कृष्ण खेळलेला दिसला. यशोदेने डोळे झाकले, झाकून खाली पडले. सावध झाली. ती म्हटली कृष्णा एकदा आकर वरती म्हणजे हा कपिली श्रेष्ठी एकदा दिसत असते, पुन्हा नाही दिसत. आम्हाला समुद्राच्या लाटा दिसला, निघलं पाणी होतं 20 रुपयाला अर्धी बाटली. म्हटलं काय लाटामध्ये सकाळी सकाळी 25 फुटाची लाट यायची. अरे आली अरे आली करायचे, पळायचे. किती पाणीच पाणी होतं आणि 2 तासानंतर असं वाटायचं स्वप्न होतं का पाणी होतं. किती अवघड महाराज. तसं यशोदा मध्ये आता होतं काय होतं. त्यावेळेला कृष्णानं देव उकळू दिला नाही. देव मिळाला अनेकाला पण देव कळाला नाही. आई वडील मिळाले पण कळाले हे विशेष आहे. संत मिळतात पण कळाले पाहिजे. कळणं महत्वाचं आहे. मिळायला कुणालाही मिळतो.
नाहीच ओळखून दिलं देवाने. यशोदा घरी नेते, कृष्णा आता गणपतीचा नवस तसाच राहिला बघ, आता दुसरा नवस तरी तेवढा फेडून घेऊ. चल म्हणे आई कुठे जायचे ते. 1000 दिवे वाईल म्हटले होते. यशोदेची परंपरा आमच्या मातावाल्या त्या दिवा आजही सोडतात. बरं चंद्रभागेत गेल्यानंतर तुम्ही दिवा सोडता ना, चांगली परंपरा आहे. पण कृष्ण कथे म्हणजे आणखी एक परंपरा सांगितली ती सांगता येईल तुम्हाला, खराब परंपरा आहे. परंपरा चालू करणारा साधू असावा, संत असावा, सज्जन असावा, ती परंपरा आपल्याला सुख देत असते. कृष्ण कथेमध्ये आणखी एक परंपरा चालू झालेली आहे, सांगता येईल महिला वर्गाला, तुमचीच परंपरा आहे. कृष्णाने पहिल्यांदा कोण मारली? पूतना कशाला गेली होती ते मारायला? कशाला गेली होती सांगा ना? मुलगा पाहायला. मुलगा पाहायला गेलात ना तुम्ही, पुतणीची फजिती झाली अशी होत असते. पुतण्याने मुलगा पाहण्याची परंपरा केलेली, तिथं जाऊ नका. पण यशोदामाईने परंपरा केली ना, ती सुख देणारी. यमुनेच्या पाण्यात इतकं कृष्णाला उभं केलं. आता 2 अर्थ आहेत त्याचे. भगवान परमात्मा काय युक्ती करतात पहा. असं पाण्यात उभा गेलं, कृष्णाला हात जोडून, कृष्णा त्या पाण्यात उभा राहता. छान निथळ पाणी होतंय, गुडघेत कल पाणी, एवढं छोटस रूप, आणि ते बासरी, डोक्याला पिसारा, पितांबर घेतलेला, सावळं रूप, आणि कृष्ण अशी उभी राहिली. पाणी इकून वाहतंय तिकून. यशोदेने दिवे सोडायला सुरुवात केली. आता ते पाण्याचा ओघही असा होता आणि कृष्ण असेच उभे होते. दिवे काही टिकून जायचे, काही एकून जायचे, काही धाब्याकून जायचे, काही गावाकून जायचे, काही संसाराकून जायचे, काही पाण्यात पायाच्या खालून पुढे यायचे. खालून दिवा आला की कृष्ण उचलायचा आणि काठा लिहून ठेवायचा. बाकीच्या बायाला पाहून द्यायचे. मार्गी बहुत याची गेले साधू संत, नका जाऊ वाड राणी, ऐशी गरजती पुराणी. सुज्ञ श्रोत्या, तुम्हाला कळलं मला काय म्हणायचं? काही दिवे असे वाहतात, काही दिवस त्या वाटाने वाहतात. मलाच देव म्हणा, मीच गुरु आहे, माझा शिष्य व्हा. काही त्या वाटाने वाहतात, काही या वाटाने वाहतात. पण समोर आलेला देवा कृष्णाने काय करू, असं पाय फाकून बसला आणि समोर आला की उचलायचा आणि काठा देवायचा. काय अर्थ याचा? कृष्णाने, यशोदेने सांगितलं, कृष्णा अरे मी दिवे समर्पित करते, तू वर नेऊन ठेवतोस. आई तुम्हाला माहिती आहे आमचा स्वभाव आहे, आमच्या समोर आल्याला आम्ही वाचतो, आमच्या समोर आल्याला आम्ही सहाय्य करतो. मी माझ्या समोरच्याला मरू देणार नाही म्हणून वर नेऊन ठेवतो. असं भगवान कृष्णाच्या समोर या फार मोठा संप्रदाय हा जगाच्या पाठीवरला राजमार्ग आहे. जो कोणी या राजमार्गात असेल ना, त्याला परमात्मा हातात झेलून धरेल. असे अनेक दिवे सोडले महाराज, 1000 दिवे सोडले. यशोदामाईने नवस पूर्ण केला. एके दिवशी यशोदामाईच्या दारात एक साधू आले. संपली माझी सेवा. साधू आहे. हा 2 गोष्टी तरी आपण सोबत नेल्या. तुम्हाला वर्षकाठी तुम्ही काल्याचे कीर्तन खूप मोठ्या मोठ्या महान महान महात्म्याच्या मुखातून ऐकत असतात. पण माझं असं असतंय, आपला संसार बदलला, संसार कळाला तरी त्याला परमार्थ म्हणतात. ज्याला संसार कळाला तो साधू आहे. पुन्हा एकदा ऐका, ज्याला संसार कळाला, परमार्थ नाही कळाला, पण संसार कळाला ना तो साधू आहे. संसार कळाला पाहिजे. संसार कशाला म्हणायचं? परमार्थात जर जाऊन जर संसारासाठी धडपड मरपड करत असेल तर त्याला संसार कळाला नाही, कळाला. अजूनही मला वाटतं तुमच्या लक्षात नसेल आलं. संसार त्याला म्हणावं, संसारात लागत वित्त आणि परमार्थात लागत चित्त. परमार्थ करत असताना चित्त जर संसारात जात असेल, पैसा नावाच्या सामुग्रीसाठी जर माणूस धडपड मरपड परमार्थातून जर संसाराची तळमळ करत असेल, संसार कळाला तो नाही कळाला. 50-50 हजार रुपये सुपारी, 25,000 रुपये सुपारी घेऊन महाराज कीर्तन करतात. कळाला त्याला संसार नाही कळाला. ज्याला संसार कळाला त्याने त्याचा त्याग केला. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत पुण्य धर्म केला. तुकोबाराला श्रीमंती भोगता नसते आली. पण तुकोबारा म्हणतात, जर तुम्हाला साधू जीवन जगायचं असेल ना, परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ, मग देव भाग्य घरा येते संपत्तीच्या सकळा. असं नाही. म्हणून संसार जरी कळाला तर पूर्ण होतं. साधू जीवन त्याला म्हणतात. यशोदा मैयाच्या दारात साधू आले, संसारातला नियम होता म्हणून तुमच्या पुढे मांडला. आपण सुद्धा नियम करा. साधूचा नियम होता. ताट पुढे आलं,
त्याला पाणी फिरवायचं आणि त्या ताटाला पाणी फिरवून म्हणायचं, नारायणा जेवायला चला. एवढाच नियम होता, खूप दिवसाचा नियम होता. यशोदा मैयाने साधूची सेवा केली. साधूने सांगितलं, मी पोरांना आणतो, मी माझा स्वयंपाक करून त्याचा प्रसाद बनवून जेवण करतो म्हणून. यशोदेने सेवा सामुग्री दिली आणि ताट तयार केलं. साधूने पाणी फिरलं आणि पटकन दिशे हात जोडले, सांगितलं, नारायणा जेवायला चला. डोळे उघडले तर कृष्ण ताटात जेवतो. कृष्ण रागवले. ते सांगितलं, यशोदा काही कळतं तुला? तुझ्या लेकराने माझा असणारा स्वयंपाक वाटवला म्हणे. मी स्वतःच स्वयंपाक तयार करून जेवतो म्हणे. हे तुझं लेकरू शिवलं. त्याला रागवले. यशोदेने सांगितलं, महाराज त्या लेकराला काय कळते, क्षमा करा. पुन्हा एकदा मी स्वयंपाकाची सामग्री देते. पुन्हा पाणी आणलं, पुन्हा स्वयंपाक केला, परत ताट वाढून घेतलं. आता याचा नियम होता, डोळे झाकायचे. यशोदेने काय केलं, कृष्णाला घेतलं, थेट त्या गल्लीत नेऊन घातलं आणि डावात नेऊन घातलं. कृष्णाला माघारी आले. कृष्णाला पाहत होती ती, कृष्ण तिथंच होता. तोपर्यंत साधूने ताट वाढलं, पाणी फिरवलं, नारायणा जेवायला चला. ताटात कृष्ण हजर. यशोदा दारातून आत पाऊल टाकते तर कृष्ण ताटात. माग पाहिलं तर मागही खेळात दिसू लागला. झालंच कसं हे? साधूने डोळे उघडले तर 2 घास खाली. ते आता मात्र रागवले. ते डोळे घरघरा फिरू लागले. यशोदेने विचार केला, आता जर माझ्या लेकराला शाप भरला तर आता काय करू? साष्टांग दंडवत घातला. महाराज एवढीच बारी आता शिला, क्षमा करा. आता मी काय अटकल करायची ती करते, तर एवढीच बार. आता याच्यात दुपार निघून गेली. 12 वाजत झाले एकट्याच्या स्वयंपाकाला. दुसऱ्यांदा परत साधूने क्षमा केली, स्वयंपाक तयार केला, ताट वाढून घेतलं. कृष्णाला यशोदेने झाडाला बांधून टाकलं आणि साधूने पाणी फिरवलं, नारायणा जेवायला चला. डोळे उघडे, ताटात कृष्ण, झाडाला कृष्ण. यशोदेने ताटात पाहिलं कृष्ण, झाडाला पाहिलं कृष्ण. चरित्र महाराज दोघांनी पाहिलं, साधूनी पाहिलं आणि यशोदेने पाहिलं. त्यावेळेला साधूच्या डोळ्यात पाणी आलं. अरे यशोदे, कुठं पुण्य केलं तू? अरे हा कृष्ण असून प्रत्यक्ष ब्रह्मांड परमात्मा आहे. किती भाग्यवान यशोदे तू. मी 12 वर्ष तपश्चर्या करून मला देव प्राप्त झाला नाही. यशोदा तू भाग्यवान आहेस. म्हणून त्या कृष्णाने देवही दाखवला आणि कृष्ण देव नाही त्याचा भास करून दिला. विठाला विठाला. कृष्णाने त्या अवकाळामध्ये खूप खोड्या केल्या, खूप लीला केल्या. आपली वेळ झालेली आहे. भगवान परमात्माने एकदा माती खाल्ली. सगळ्यांनी सांगितलं, कृष्णाने माती खाल्ली. का खाल्ली? वृंदावनामध्ये रोज मुलांना काम सांगून, गोळत्या सांगून बेजार झालेल्या मुलाने सांगितलं, कृष्णा आता तुझ्या राज आला, तुला आमचा राज फेडावा लागेल, आमच्या काही तुला वळावं लागतील. त्यावेळेला कृष्णाच्या समोर आज राज आला आणि सगळ्या मुलांनी सांगितलं, कृष्णा कांधर, गुडघे खाली टेक आणि तोंडात माती घे, तर आम्ही तुला माफ करतो, नाही तर करणार नाही. आता सगळे मुलं सामान्य नव्हती ती, सगळेच म्हणू लागले, नाही तर आमच्या गाई आमच्या आम्हाला राहू दे, तुझ्या गाई बाजूला वळव. त्यावेळेला कृष्णाने गुडघे खाली टेकले आणि कृष्ण म्हणतात, येतो काकुलती हरी क्षणभर निवडिता. काकुलती आला हरी. कृष्ण म्हणता, अरे तुमच्याशिवाय मला करमत नाही रे, माझ्या काही बाजूला टाकू नका, मला तुमच्यातच राहू द्या. का? तुमची मज लागली आस, तुमच्यातच होता आतापर्यंत, पण आता मला बाजूला करू नका. अशा प्रकारे असणाऱ्या कृष्णाच्या माती खाली आणि त्या गोपाळानं घरी गेले आणि यशोदा माया सांगितलं, यशोदा मैया, यशोदा मैया, आई गई नाही खाली गमी माती, आई खाली गमी
नाही. हातात काठी घेतल्याने यशोदेने सांगितलं, आई कुणाचं ऐकू नको, आई मजला मारू नको. गोपाळाचं ऐकलं नाही यशोदेने, मग गवळणीने सुरू केलं, आई यांचं ऐकू नकोस, आई मला मारू नको, या गवळणी भांडखोऱ्या यांनीच चाडी केली. अशा प्रकारे असणारे यशोदा आज कृष्णाला सांगून सांगून थकली. यशोदा सांगते, कृष्णा आता तो घरी ठेवायच्या लायकीचा राहिला नाही, आता तो आपल्या गायी घेऊन तुम्ही वृंदावनात चारण्याकरता जा. नक्कीच तिथं गायी वळून तो आता घरी ठेवायच्या लायकीचा राहिला नाही. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. भगवान कृष्ण गोकुळामध्ये राहत असताना गायी वळल्या. भगवंताचं खूप मोठं वर्णन येतं, वर्णनीय आहे. भगवान परमात्मा यशोदा मैयाने एके दिवशी सांगितलं, कृष्णा नाचणं माझ्या देखत एकदा. आमचे उत्तम बाबा सुंदर काल्याच्या कीर्तनामध्ये गवळण म्हणायचे, नाच रे कृष्णा मला पाहू दे नयनी. असे कृष्ण नाचले होते महाराज. उखळे नाचती, पाटे नाचते, बाजा नाचू लागल्या, वरवटे नाचू लागले, चौरंग सगळ्या घरातल्या वस्तू नाचायला लागल्या. कृष्ण त्या अंगणामध्ये नाचू लागल्या, सगळ्या वस्तू नाचत होत्या. एवढंच नाही, देवता नाचू लागल्या, पर्वत नाचू लागले, झाडं नाचू लागले. किती आनंद असेल गोकुळातला. पण आपल्याला आनंद घ्यायचा आहे, पण 12 वाजल्यामुळे संसार डोक्यात आलाय आणि आपल्याला जेवायचं जवळ आलंय. कसला आनंद. रोग्याला म्हटलं भगवद्गीता ऐकायला चल, हरि ओम ईश्वम ईश्वर षटकारो, विष्णू सहस्रनाम ऐकायला चल. ते म्हणतो दुखतय माझं, काय ऐकत होती गीता. तसं आपलं आता दुखायला लागलं ना, आता कसाही आनंद केला तर आनंद थोडाच होणार आहे. म्हणून भगवान कृष्णाने सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्रित करतात. ज्याने आणली नाही त्याने सांगितले घरी शिदोरी आणायची, पहिले शिदोरी आणायची, त्याच्यात टाकून द्यायची. एक गोपाळ म्हणला, तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी. तुझं कोणी घरी नाही? अरे नाही ना, माझं घरी कोणीच नाही. आई बाबा मथुरेला गेले, तर आणू कोणाची. आणि त्याला सोबत होता कोण? मध्यनाथ. बोबड बोललेला आपण गवळण घेतले याच्यात भागवतामध्ये आता नाही घेत, फक्त दिग्दर्शन करून जातो. त्यांनी सांगितलं, कृष्णा
जर गाई तुला जर शिदुरी माझी लागतच असेल तर मी एक गरीब माणूस आहे गड्या, पण मग मला घरी जायचं म्हणलं तर मला गाई घेऊन जाता येणार नाही. पण तू काय कर, माझ्या गाई सांभाळ. कितना थांबाला आपल्या गाई आम्ही घालाशी जातो भाई. कितना मी घालायला चाललो पण माझ्या गाई थांबाल. कालले गवली गाय गेली तिचा खल बदले लई लई गोल गोल झालं. समजा गवल्याला 7 दिवस दिलं मी गली बले म्हणून थोला दिला. कितना थांबाला आपल्या गाई आम्ही घालाशी जातो भाई. काना थांबाला आपल्या गाई. काना अरे मी गरीब माणूस आहे, तुम्ही मोठ्याचे लेकर आहेत, तुम्ही थोलले थोल पातलाचे लेकर, तुम्हामध्ये मी गरीब आहे एक. तुम्हा कशीले माझी आवड नाही. काय सांगू दादा गाईच्या माझ्या परत असताना काटे मोलले पायी. कितना थांबाला आपल्या गाई आम्ही घालाशी जातो भाई. भगवान कृष्ण हसू लागले. अरे गोगड्या किती चांगलं बोलतोस तो, सगळ्यांना एकत्रित केलं त्याला कृष्ण म्हणतात. आपल्या घरात काला होत नाही, घरात कालवा होतो, कालवा म्हणून याला काला म्हणतात. जीव आणि शिवाचा ऐक्य करता आलं पाहिजे त्याला काला म्हणा. संसारात होतो त्याला कालवा म्हणा, इथं होतो त्याला काला म्हणा. सगळ्यांना गोलाकार बसून सगळ्या शिदोऱ्या एकत्रित करतात भगवान परमात्मा आणि मही उभे राहतात. गोलाकार बसवल्यामुळे सगळ्यांना भगवान कृष्णाला पाथा येत होतं म्हणून गोलाकार बसवले. म्हणून आपल्याला सगळ्याला भगवान परमात्मा पाथा यावं म्हणून गोलाकार बसवलं. आणि गोपाळाला सांगितलं हे बघा म्हणे आता काला खायचा गड्या सगळ्यांनी, पण मथुरे त्या यमुनेमध्ये कोणी जायचं नाही तर ते युशी आलेली. तर कृष्णावर सगळ्यांचा विश्वास होता, कारण मागे घटना घडल्या होत्या. आगासूर, बकासूर, धेनुकासूर, अरिष्टासूर, पुतना मुलांचा विश्वास बसला होता, नाही जायचं म्हणे. तिथं जळी झाले मासे, देव जळी झाले मासे, माशाचे रूप धरून काला खाण्याकरता आले होते म्हणून कृष्णाने बंदी केली. त्यांनी सांगितलं काला कुणालाही खाता येत नाही, मानवी जीवन धारण करावं लागतं, संचित प्रारब्धाच्या माध्यमातून तुम्हाला इथे यावं लागतं, त्यालाच काला मिळतो. पण अशा प्रकारे असणे भगवान परमात्माने गोलाकार बसून काला देऊ लागले. ज्ञानेश्वर आवडी